गाइस दिस इज़ अमू ईयर और आप देख रहे हैं आपका फेवरेट यूट्यूब चॅनल जिसका नाम है काईपण हा। तर मित्रांनो आज आम्ही कल होती तर हम गेले होते तिकडेच परत आम्ही शूटिंगला आलो आहे। आणि हा माझा मित्र बोले तो मतलब उसका कैसा है आज उसका फोटो आया है। अखबार मतलब क्या बोलता है उसको मराठी में पेपर पेपरमध्ये उसका फोटो आया आहे। तर तुम्ही बघा कसा फोटो आला सर। तर मित्रांनो तुमचा फोटो आलेला दाखवा जरा आमच्या सेलना लवकर दाखवा बाबा। आणि हे बघा ह्या मॅडम ज्याच्यासोबत फोटो आला आहे ह्या मॅडम बघा मित्रांनो पेपरात फोटो आला है। मतलब कैसा होता है इतने साल में मतलब वर्ष में कभी आला नव्हता फोटो, अभी आया उसका फोटो। देखो मेरा नहीं आया, मैं डिग्री नहीं किया ना। हाँ हो मुझे कैसा होता है। तर मैं अभी हमारे दोस्त का फोटो आया अखबार में, मग आम्ही त्याला भेटायला चाललोय। मग त्याला कसं वाटतंय म्हणजे कैसा उसको महसूस होता है। आणि त्याला बोलायला तर काय बोलू मला समजत नाही। आता आम्ही त्याला भेटूया चला। हा बघा बसलेला उभा आहे। तर गाइस म्हणजे हमारा दोस्त का फोटो आला होता अखबार मध्ये। तो तो बसला है, हम उससे बात करते हैं। मग त्याला कसं वाटतंय म्हणजे उसको अच्छा लगता है का बरं वाटतंय त्याला विचारूया। बाबा कसं वाटतंय तू एवढ्या वर्षांनी कधी तुझी जिंदगीत फोटो नाही आला आणि अखबारमध्ये म्हणजे पेपरमध्ये। चला त्याला भेटूया आणि बोलायचं त्याच्याशी काय विचारायचं। आनंद सर मी अमू साबळे। सर्वप्रथम आपणास कॉंग्रॅच्युलेशन। थँक्यू सर। हां की मी ऐकलं तुमचं आज पेपरामध्ये फोटो आलेला आहे। आणि म्हणजे कुठल्या मालिकाचा आहे काय काय तुमचं कॅरेक्टर आहे जरा तुम्ही सांगू मी मराठी सिरियल करतो आहे काव्यांजली सिरियलमध्ये। माझा गुंड्याचा रोल आहे। माझा मित्र अमोल साबळे आणि आम्ही दोघं गुंड दाखवलेलो आहोत या सिरियलमध्ये। आणि आम्ही त्यांना जसं सुपारी घेतो त्या दोघींना मारण्याची, काव्याला आणि अंजलीला मारण्याची, त्यावरती हा सीन आहे। अच्छा म्हणजे आता म्हणजे तुम्हाला हे सीन करताना कसं वाटतं म्हणजे प्रत्येक कसं जमतं हो तुम्हाला हे। सर ॲक्च्युली आता काय सांगू सर, माझ्या आयुष्यामधला हा एवढा आनंदाचा क्षण आहे आणि तुम्ही माझी मुलाखत घेताय, खूपच बरं वाटतं आहे मला। आणि सीन करताना म्हणजे सांगायचं म्हणजे सर थोडंसं स्क्रिप्ट दिल्यावरती वाचून अभ्यास करून त्याच्यावरती आपण म्हणजे तो सीन कसा आहे आणि आपल्याला एक्झॅक्टली काय करायचं हे त्या सीनच्या म्हणजे तो सीन वाचल्यावर आपल्याला कळतं। ओके आणि त्याच्यानुसार आपण ते सीन क्रिएट करून की समोरच्याला आपल्याला काय डायलॉग द्यायचे आहेत आणि काय हे करायचं ते आपण करत असतो। ओके ओके अच्छा मग हा सीन करताना म्हणजे रिअल चाकू वापरता का नकली असतं म्हणजे जे प्रेक्षकांना माहीत नसतं ना एवढं काय म्हणजे चाकू नकली असतो का हा। चाकू सर ॲक्च्युली एक मिनटं दादा एक मिनटं दादा, चाकू हा ओरिजिनलच असतो पण आम्ही तो असा यूज करतो असा वापरतो की म्हणजे आम्ही काळजी घेत असतो म्हणजे समोरच्या ॲक्टरला काही इजा होता कामा नये। अच्छा ओके ओके म्हणजे आता तुमचा पेपरामध्ये फोटो आले म्हणजे कशी प्रतिक्रिया घरच्यांनी बघितलं की नाही अजून। खरं सांगायचं तर मी स्वतः शॉक आहे, मी बघितला नव्हता। सकाळी मी आलो तेव्हा डायरेक्टर सर, कास्टिंग डायरेक्टर, ॲक्टर, आमच्या सिरियलच्या ज्या मॅडम आहेत काव्या मॅडम, हे सर्वजण माझं टाळ्या वाजून यांनी सर्वांनी स्वागत केलं। मला एक्झॅक्टली झालं की मला कसली सरप्राईज देतात तेव्हा मी बघितलं की त्यांनी मला दाखवलं की पेपरमध्ये फोटो वगैरे माझा दाखवला आहे की आला आहे तुमचा, ह्या गोष्टीसाठी किती पैसे खर्च करावे लागतात आणि नशिबाने ही गोष्ट मिळते। हां ठीक आहे
तर तुम्हाला तुमच्या पुढच्या आयुष्यातील चांगलं जावं त्याकरनं तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. असंच काम करत राहा आणि असंच पुढं जात राहा. तुमचा आशीर्वाद सर असाच पाठीशी राहू द्या. सर्व प्रेक्षकांचा आशीर्वाद, सर्व मित्र मैत्रिणींचा, सर्व जे माझी सिरियल बघतात, माझा जे एपिसोड बघतात, सर्वांनी तुमचा आशीर्वाद असाच माझ्या सदैव पाठीशी राहू द्यावा आणि मी अशीच प्रगती करत राहू अशी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी प्रार्थना करतो. चला, थँक्यू. पुन्हा एक नवीन तुमचा अभिनय बघायला आम्ही परत येऊ शकतो. ठीक आहे. धन्यवाद. चला, बाय. नक्कीच.